types of boxes A and B are to be placed in the truck having the capacity 10 tons. When the 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is a fully loaded. Find the weight of each type of box. Okay? गणित खूप मोठं वाटतं, खूप डिफिकल्ट वाटतं, पण बिलकुल नाही आहे फ्रेंड्स. ते जरी मोठं असलं, इफ यू रीड इट केअरफुली इट्स व्हेरी सिम्पल. आपला रूल जे शोधायचं आहे तेच व्हेरिएबल माना. काय व्हेरिएबल मानणार? फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. लेट वेट ऑफ टाइप ए बॉक्स बी एक्स टर्न म्हणूयात. ठीक आहे. किती टाइपचे बॉक्सेस आहेत? 2. पहिला टाइपचा बॉक्स काय आहे? ए बॉक्स. त्याचं वेट किती मानलं मी? एक्स टर्न मानूयात. अँड वेट ऑफ टाइप बी बॉक्स बी वाय टर्न. एवढंच झालं. ए च्या एका बॉक्सचं वजन एक्स टर्न मानलं, बी ह्या बी टाइपच्या एका बॉक्सचं वजन वाय टर्न मानलं. ठीक आहे. आता पहा, ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन. फर्स्ट कंडिशन पहा, when 150 boxes of type A टाइपचे किती? आपण डायरेक्ट कंडिशनच फॉर्म करू बाय फर्स्ट कंडिशन. आता लक्षात घ्या, एका बॉक्सचं वजन जर एक्स टाइप ए च्या एका बॉक्सचं वजन जर एक्स असेल तर 5 बॉक्सचं वजन किती होईल? 5x. बरोबर. मग टाइप ए चे किती बॉक्स लोडेड केले? 150 बॉक्सेस. मग त्या ए टाइपच्या 150 बॉक्सेसचं वजन किती असेल? 150 इंटू एक्स. त्याच्यानंतर बी टाइपचे किती बॉक्सेस लोडेड केले? 100. मग बी टाइपच्या एका बॉक्सचं वजन किती होतं? वाय. मग 100 बॉक्सचं वजन किती होणार? 100 वाय. मग ज्यावेळेस असं होतं 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए, 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक, इट्स वेट इज 10 टन. मीन्स 150 बॉक्स ऑफ टाइप ए, 100 बॉक्स ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक. ॲट दॅट टाइम द वेट ऑफ द ट्रक इज 10 टन. ठीक आहे. आता हे सगळं वेटचंच आहे. 150 ए टाइपच्या 150 बॉक्सचं वेट किती असेल? 150 नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ 1 बॉक्स, दॅट इज 150. प्लस बी टाइपचे किती बॉक्स आहेत? 100. बी टाइपच्या एका बॉक्सचं वजन किती आहे? वाय टन. मग 100 इंटू वाय इज द वेट ऑफ ऑल B type boxes and 150x is the weight of all A type of boxes. मग ज्यावेळेस हे दोन्ही ट्रक मध्ये लोडेड होतात त्यावेळेस ट्रकचं वेट किती होतं? 10 टन. ओके. मुद्दाम टन मध्ये घेतलं म्हणजे आपल्याला ते सिंपल जाईल. सो दॅट आपण काय करूयात आता? डिवाइड each term by 10. Now your equation become 150x. सगळ्याला जर 10 ने डिवाइड केल्यावर काय होतं फ्रेंड्स? लेट्स सी. 10y is equal to 1 and this is your required equation which is very simple form. Called it as equation number first. हे कळलं तुम्हाला वेटचं? एका बॉक्स ए टाइपच्या एका बॉक्सचं वजन x टन आहे, बी टाइपच्या एका बॉक्सचं वजन y टन आहे. सेकंड कंडिशन, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए टाइपचे किती बॉक्सेस घेतले? 260. सेकंड कंडिशन साठी चाललोय. बाय सेकंड कंडिशन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए टाइपच्या एका बॉक्सचं वजन आहे x. नंबर ऑफ बॉक्सेस इंटू वेट ऑफ 1 बॉक्स, म्हणजे त्या 260 बॉक्सेसचं टोटल वजन किती झालं? 260. ठीक आहे. लेट्स सी. 260 boxes of type A are loaded into truck. It can still accommodate 40 boxes. म्हणजे 260 A टाइपचे बॉक्स भरल्यानंतर B टाइपचे 40 बॉक्स तरी पण भरले जाऊ शकतात. स्टिल 40 बॉक्सेस. B टाइपचे किती बॉक्सेस आहे? 40. B टाइपच्या एका बॉक्सचं वजन किती आहे? Y. So 40Y is the weight of all B type of boxes. So that it is a fully loaded. म्हणजे 260 boxes of type A, 40 boxes of type B ज्यावेळेस भरली जातील त्यावेळेस ट्रक फुल्ली लोडेड होईल, म्हणजे 10 टनचा होईल. मग त्यासाठी सगळं वेट मध्येच कन्वर्ट करतोय आपण. बॉक्सेस किती आहे? 260. एका बॉक्सचं वजन किती आहे? x. मग 260 into x, दिस टर्म गिव्स अस टोटल वेट ऑफ टाइप ए बॉक्सेस. 40y नंबर ऑफ बॉक्सेस B चे 40. एका B च्या बॉक्सचं वजन y. मग 40y gives is the total weight of B type boxes. So then truck become fully loaded. To become fully loaded, the weight must be 10 ton. That's why I write here 10.
Again divide each term by 10. So 260 divided by 10, 26x, 4y is equal to 1. Called it as equation number 2. Now you have to observe these two equations. Okay. x चा कोएफिशिएंट इथे 15 आहे, इथे 26 आहे. याचे कोएफिशिएंट जर सेम करायचे असतील तर खूप मोठं मल्टिप्लिकेशन करावं लागेल फ्रेंड. इन्स्टेड ऑफ दॅट वी थिंक अबाउट द y. y चा कोएफिशिएंट 10 आहे, इथल्या y चा कोएफिशिएंट 4 आहे. आपण काय करूयात, पहिल्यांदा मी दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहिते, मग डिसिजन घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. ओके. 26x प्लस 4y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन फर्स्ट, दिस इज इक्वेशन सेकंड. काय करताय, 4 आणि 10 च्या फर्स्ट कॉमन मल्टिपल काय येईल, 20. मग 20 येण्यासाठी मी फर्स्ट इक्वेशनला 2 ने डिवाइड करते आणि सेकंड इक्वेशनला 5 ने करते. 5 4 जा 20. ओके. इथे 20 येतील, बट साइन, व्हाट अबाउट द साइन? सो वी हॅव टू सबट्रॅक्ट इट. I write here multiply equation first by 2 and second by 5, then first minus second. Okay. 15 2 जा 30x, 10 2 जा 20y, 1 2 जा 2. Here 26 5 जा 6 5 जा 30, carry 3, 5 2 जा 10, 10 plus 3 13x. Plus 5 4 जा 20y, 5 1 जा 5. So we have to subtract. Change the sign of second equation. Plus become minus, plus become minus, plus become minus. 30 minus 130, that is a minus 100x. Plus 20y minus 20y get cancel. 2 minus 5, it's minus 3. 100x is equal to 3, minus sign of both sides get cancel. X is equal to 3 upon 100 turn. Okay, put this value in equation first. Our first equation is 15 into value of x is 3 upon 100 plus 10y is equal to 1. Therefore 15 3 जा 45 upon 100 plus 10y is equal to 1. So 10y is equal to 1 minus 45 upon 100. Okay, 100 1 जा 100. Here 100 minus 45 upon 100, which is equal to 55 upon 100. 10y is equal to 55 upon 100. That's why y is equal to 55 upon 100 into 10. That's why y is equal to 55 upon 1000. But what is the x and what is the y? X is the weight of type A boxes. We write here weight of type A box is equal to 3 upon 100 ton. If you want, you can convert into the decimal 0.03 ton, of course ton. And second one is weight of type B box is equal to 55 upon 1000, which is equal to 0.055 ton. Okay. If you want, you can keep this one or this one, or if you want, you can convert into the decimal. Friends, हे टर्न मध्ये झालं, पण इन जनरल आपण बॉक्सचं वेट एक्सप्रेस करताना केजी मध्ये करतो. सो यू नो दॅट 1 ton is equal to 1000 kg. We write here weight of type A box is equal to 0.03 into 1000. किती येणार? 30 kg. Okay. Similarly, here weight of type B box is equal to, तुम्हाला पाहिजे तर फ्रेंड डायरेक्ट असं जरी केलं तरी चालेल, 55 upon 1000 into 1000. 1000 get cancel, so 55 kg. Okay, so weight of type A box is 30 kg and weight of type B box is 55 kg. If you want, you can keep in the general answer kg मध्येच असतं. So I are expressed in the form of kg. आता आपण एक जे गणित पाहणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला फिजिक्सचे कन्सेप्ट लागणार आहे जे ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये कव्हर केलेलेच आहेत. सो लेट्स स्टार्ट. Out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. एक concept समजून घ्या.
एक्झाम्पलमध्ये काय दिलंय ना ते समजून घेऊयात आपण, मग आपल्याला जे व्हेरिएबल कन्सिडर करायचे ते कळतील. ओके, आउट ऑफ 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स किती होतं? लेट्स कन्सिडर हे एवढं डिस्टन्स आहे ए बी, एवढं जे डिस्टन्स आहे ते आहे 1900 किलोमीटर जे विशालनी कव्हर केले. विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस. ह्या 1900 किलोमीटर डिस्टन्स पैकी काही डिस्टन्स आपण असं कन्सिडर करूयात ए सी, एवढा डिस्टन्स विशाल बसनी कव्हर करतो आणि उरलेलं डिस्टन्स विशाल प्लेननी कव्हर करतो. ओके, सो विशालनी बसनी कव्हर केलेले डिस्टन्स आपण एक्स मानूयात आणि प्लेननी कव्हर केलेले डिस्टन्स आपण वाय मानूयात. ठीक आहे, लक्षात घ्या टोटल डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर. त्यातलं काही डिस्टन्स बसने कव्हर केलं, बसने कव्हर केलेलं डिस्टन्स एक्स आणि प्लेननी कव्हर केलेलं डिस्टन्स वाय. एक्स प्लस वाय जर केलं तर किती येईल? टोटल डिस्टन्स दॅट इज 1900. कळलं? म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन बनतंय. म्हणजे व्हॉट इज द एक्स? एक्स इज द डिस्टन्स कव्हर बाय बस. ओके, सो लेट विशाल ट्रॅव्हल x kilometer by bus and y kilometer by plane, of course aeroplane. ठीक आहे, x प्लस y म्हणजे टोटल. तरी टोटल जे डिस्टन्स किती कव्हर केले विशालने? 1900. पण एकाच व्हेकलनी केलं का? नाही, काही डिस्टन्स बसनी कव्हर केलं, काही डिस्टन्स प्लेननी कव्हर केलं. सो दॅट आपलं फर्स्ट कंडिशन बनतीये बाय फर्स्ट कंडिशन. इन दिस वे वी फॉर्म अवर फर्स्ट कंडिशन दॅट इज x प्लस y इज इक्वल टू 1900. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, पहिला सगळा डिस्टन्सचाच इश्यू होता जो आपण सॉल्व्ह केला. सो नेक्स्ट पहा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा स्पीड किती होता? 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ओके, आता समजून घ्या एवढं डिस्टन्स बसने कव्हर केलेलं होतं. बसचा स्पीड दिलाय किती? 60 किलोमीटर पर आवर आणि नंतरचं डिस्टन्स म्हणजे वाय हे डिस्टन्स त्यांनी प्लेननी कव्हर केलं. प्लेनचा स्पीड होता 700 किलोमीटर पर आवर. टोटल जर्नी म्हणजे ए पासून बी पर्यंतचं म्हणजे टोटल 1900 किलोमीटर एवढं टोटल डिस्टन्स कव्हर करायला त्याला 5 hours लागले. म्हणजे आपल्याला हे जे दुसरं इक्वेशन कन्वर्ट करायचंय, वी हॅव टू कन्वर्ट दिस इक्वेशन इन टू टाइम. तुम्हाला एक गोष्ट माहीतच आहे, वी नो स्पीड इज इक्वल टू, हा फॉर्म्युला तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात सायन्समध्ये, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, आपल्याला इक्वेशनला टाइममध्ये मोल्ड करायचंय. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, मग बसने त्याने किती ट्रॅव्हलिंग केली? एक्स. मग बसने किती वेळ ट्रॅव्हल केलं? तो टाइम काढू. प्लेनने किती वेळ ट्रॅव्हल केला? तो टाइम काढू. बसचा ट्रॅव्हलचा टाइम प्लस प्लेनचा ट्रॅव्हलचा टाइम इज इक्वल टू 5 hours. ठीक आहे, आपण टाइम काढूयात. मग मी लिहिणार टाइम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस. बसनी ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळ लागला? ओके, मग आपल्याला काय काढायचं? टाइम. मग बसनी किती डिस्टन्स कव्हर केलं? एक्स. बसचा स्पीड किती होता? 60 किलोमीटर पर आवर. दिस टाइम इज एक्स अपॉन 60. ओके, दिस रेशो गिव्स अस टाइम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस. बसनी त्याने किती अंतर कव्हर केलं फ्रेंड्स? एक्स. एवढं अंतर कव्हर करायला त्याला एवढा टाइम लागला, दॅट इज एक्स अपॉन 60. सिमिलरली आपण तेच पुढचं काढूयात. टाइम टेकन बाय विशाल while traveling by plane. प्लेन ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळ लागला? टाइम काढायचा फॉर्म्युला काय वापरतो आपण? डिस्टन्स अपॉन टाइम. प्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं? वाय. ओके, सो वाय अपॉन व्हॉट इज द स्पीड ऑफ प्लेन? दॅट इज 700 किलोमीटर पर आवर. That means y upon 700. This ratio gives us time taken by Vishal while traveling the plane. प्लेनने त्याने जो डिस्टन्स कव्हर केला त्याला एवढा वेळ लागला. ओके, टोटल जर्नीला किती वेळ लागला होता? 5 तास. आपण काय केलं? बसनी जेवढं अंतर कव्हर केलं त्याचा वेळ काढला, प्लेननी जेवढं अंतर कव्हर केलं त्याचा वेळ काढला. बसचा ट्रॅव्हलिंग टाइम प्लस प्लेनचा ट्रॅव्हलिंग टाइम इज इक्वल टू 5 hours. सो वी राईट हिअर
by second condition x upon 60. This ratio gives us time for traveling by bus plus y upon 700. This is a time while traveling by plane and total time is 500. ठीक आहे, आपण ह्या इक्वेशनला सिंपल करूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी राइट हियर मल्टिप्लाय each term by 10. सो प्रत्येक टर्मला जर तुम्ही 10 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं फ्रेंड्स, लेट्स सी. 0 0 गेट कॅन्सल. x अपॉन 6 प्लस y अपॉन 70 इज इक्वल टू 10 इंटू 5 50. ठीक आहे, आपण प्रॉपर फॉर्म मध्ये आणूयात. सो वी डू हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन. 70x प्लस 6y अपॉन 6 7 जा 42 420 विच इज इक्वल टू 50. So 70x plus 6y is equal to 420. Go to RHS, it become multiply. So 70x plus 6y is equal to this 20. 5 2s are 10, carry 1. 5 4s are 20, 20 plus 1 21. And this is our second linear equation in two variable. हे दोन इक्वेशन आपण एकाखाली एक लिहू आणि नंतर सॉल्व करू त्याला. सो दॅट x plus y is equal to 1900. This is the first equation and second equation is 70x plus 6y is equal to 21,000. This is our equation number second. Let's see. हे दोन इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण y चे कोएफिशिएंट सेम करूयात. त्याच्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 6 and then first minus second. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशनला आपण 6 ने मल्टिप्लाय करू. 6x प्लस 6y इज इक्वल टू हे 20 19 6 जा दॅट इज 114 अँड हे पुढचे 20. सेकंड इक्वेशन इज 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. So we have to subtract, change the sign of second equation. Plus 6y minus 6y get cancel. 70 minus 6, that is the minus 64x, which is equal to 21,000 minus 11,400 minus 9,600. Minus sign of both side get cancel. X is equal to 9,600 divided by 64. So 8 ने minimize करूयात. 8 1 जा 8, remaining 1. 8 2 जा 16. Here 8 8 जा 64. परत आपण 8 ने डिवाइड करूयात. 8 1 जा 8, remaining 4. 8 5 जा 40 and 0. ओके, हियर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले परत एकदा रिपीट करूया. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. लेट द विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. मग विशालने बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x होतं आणि आपल्याला तेच विचारलंय, म्हणजे इथे आपल्याला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची गरज नाही. सो x इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल बाय बस. सो वी राइट हियर विशाल travel 150 किलोमीटर बाय बस. ओके, तर आपल्याला y व्हेरिएबलची किंमत काढायची गरज नाहीये, कारण y इज द डिस्टन्स कव्हर बाय प्लेननी कव्हर केलेलं डिस्टन्स होतं आणि आपल्या प्रश्नामध्ये फक्त बसनी कव्हर केलेलं डिस्टन्स विचारलं होतं. सो x इज द डिस्टन्स कव्हर बाय बस अँड दॅट इज द 150 किलोमीटर.